आपण पैसे कशासाठी देतोय? हा, असा आवाज किती दिवस झाला ऐकायला आला? असा जवळजवळ 4 वर्ष झाली ना, 22. तुमचं वय आता 62 आहे. मी इतकी गॅरंटी देतो की तुमचं वय 52 वर्ष दिसेल. एवढी मी गॅरंटी देतो, बाकी मी काही देणार नाही. आणि सगळ्यात आम्ही पण इकडे तुमच्यावर आणि डॉक्टरांचा विश्वास ठेवून आलेला आहे. नमस्कार तुम्हा दोघांना. नमस्कार. पहिले आभार याकरिता की तुम्ही आमचा विश्वास दाखवला. आपली मागे भेट झाली होती एप्रिल 25 ला. मग कोल्हापूरला जाऊन येऊन वेळ, दिवाळी, दसरा सगळं निघून गेलं आणि आज 2026 ला आपण सर्जरी करण्याचा आज आपला पहिला प्रयत्न सुरू झाला. तर तुमचे स्वागत आहे दोघांचे पण. तर मी सरळ प्रश्नच विचारतो थेट काकूंना. काकू, काय नाव आहे, किती वय आहे आणि दातांचा काय त्रास आहे तुम्हाला? माझं नाव सुरेखा सुरेश पवार, वय 62 आणि दात पूर्ण आता काढलेलेच आहे. मग हे मागच्या वर्षी काढले होते का? नाही, 3 वर्षापूर्वी काढले. आता जसं आपण मागे भेटलो होतो तर मला हे माहिती होतं की मी डेंचर लावलो, हो, कवडी लावली आणि ती बरोबर बसत नाही. नव्हती. कवडीचा काय त्रास होता नेमका तुम्हाला? फक्त न बसण्याचाच होता की तुम्हाला थोडं ऑकवर्ड पण हो, ऑकवर्ड वाटतं. जास्त वेळ घातल्यानंतर माझं डोकं दुखतं. ओके. आणि काही खाता तर येतच नाही. फक्त ती शोला आहे. हा, फक्त बाहेर जाताना बाहेर जायला आहे. आज आपण इम्प्लांट टाकणार आहे, फिक्स दात बसवणार आहे. काय चाललंय तुमच्या मनात, काय चाललंय? कारण की कवडी बसवायच्या वेळ पण असंच होतं. सगळे लोक चांगलीच बोलतात की कवडीने होऊन जाईल तुमचं, सगळं सॉल्व्ह होऊन जाईल. मग आज तुम्ही परत ताक फुंकून पित आहे. होय, काय चाललंय मनात? असंच वाटते कवळीसारखं पुन्हा हे असंच फेल जाऊ नये. हे चाललंय म्हणा. भीती वगैरे? भीती म्हणजे काय, पहिल्या दिवशी आता किती त्रास होतो ही भीती वाटते. काका, तुम्हाला प्रश्न विचारतो. आपलं व्हॉट्सअपवर फोनवर सतत बोलणं सुरू होतं. एप्रिल 25 ते जानेवारी 26, एक 7-8 महिन्यांचा काळ आहे. याच्यामध्ये तुम्ही काकूंना तयार केलं की काकूने तुम्हाला तयार केलं इम्प्लांट करिता? नाही, इम्प्लांट करता म्हणजे पूर्वी आम्ही ते कवळीचं हे केलं होतं, पण तिचं परिस्थिती पाहता म्हणजे खायला गेलं तर काही खाता येत नव्हतं किंवा ती कवळी बसत पण नव्हती, अशी लूज व्हायची. आणि मग त्यानंतर तब्येतीच्या तक्रारी वारंवार उद्भवायला लागल्या. आणि त्यानंतर एक दिवस असंच यूट्यूब बघताना आपलं अर्बन स्माईलचं बघायला मिळालं. त्यानंतर बऱ्याच नंतर त्यातले जे काही हे झालेले होते त्यातले 1-2 ओळखीचे निघाले आमच्याग्रस्त. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी म्हणले डॉक्टरांचं काम 1 नंबर आहे, 3 दिवसात करतात, व्यवस्थित करतात आणि आमचं केलेलं आहे, तुम्ही जाऊन भेटून तरी या. मग त्यानंतर मी तुम्हाला भेटायला आलो कोल्हापूरवरून. त्यानंतर तुमच्याशी बोललो, त्यानंतर सरांशी बोललो. सरांनी पण सांगितलं माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचं काम 100% यशस्वी करून देणार, माझ्या फक्त विश्वास ठेवा. आणि त्यानंतर मग आम्ही हा निर्णय घेतला. तर काकू, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की दात नसल्यामुळे किंवा डेंचर व्यवस्थित बसल्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा काही गोष्टी तुम्ही थांबवल्या की ज्यांना मला तर नाही, मॉर्निंग वॉक आहे किंवा पुढे तुमचं सोशल क्लब असेल किंवा बायकांमध्ये तुमचं काही मंडळ असतात, तिथे तुम्ही जाणं थांबवलं, बंद केलं, असं काही झालंय? हो, कॉन्फिडन्स गेल्यासारखंच होतंय ना. मग बाहेर जाणं कमी, अगदी दारावरची बेल वाजली तरी दार उघडायला जायला ऑकवर्डनेस वाटत. कारण की मी हे पण पाहिलंय की स्त्री असणे आणि त्या दात नसले तर अजून जास्त त्रास होतो. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. कोणी तुम्हाला म्हणून दाखवलंय, तुमच्या मैत्रिणींनी किंवा तुमच्या एकदम जवळच्या नातेवाईकांनी की अगं दात आता बसवून घे, व्यवस्थित दिसत नाही, असं काही प्रसंग आलाय? नाही, म्हणजे असं तेच कवळी बसत नाही, त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. पण असं हे तुमचं ट्रीटमेंट आहे असं कुणाला अजून माहित नाही. तर
व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना करतो, जी मी सगळ्यांसाठी करतो, तुमच्यासाठी पण करतो. काकू, तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत तुमच्या मनातल्या दातांविषयी, सर्जरीविषयी, त्या संपूर्ण होते. तुम्हाला खूप सुंदर दात बसू देत, तुमचं हास्य अजून चांगलं होऊ दे, जो काही दातांमुळे प्रॉब्लेम आहे ना तो जाऊ दे, तुम्हाला चांगली झोप लागू देत, चांगलं जेवण होऊ देत, हीच ईश्वराजवळ प्रार्थना आहे. आतापर्यंत जेवढे पण पेशंट आले असतील ना त्याच्यापेक्षा 100 पटीने चांगला अनुभव तुम्हाला येईल. थँक्यू. तिसऱ्या दिवशी तुम्ही दोघं, आणि तुम्ही दोघांनाही मी घेणार आहे, आज तुम्हाला दोघांना नाही घेतलं, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही चौघही असताल, मग आपण बोलू. कारण की तुमचं वय आता 62 आहे, मी इतकी गॅरंटी देतो की तुमचं वय 52 वर्ष दिसेल, एवढी मी गॅरंटी देतो, बाकी मी काही देणार नाही. आणि सगळ्यात आम्ही पण इकडे तुमच्यावर आणि डॉक्टरांचा विश्वास ठेवूनच आलेला आहे. तोडायची नाही हाताने, हातानं तोडायचं नाही, दातानं. आपण पैसे कशासाठी देतोय? हा, असा आवाज किती दिवस झाला ऐकायला आला? असा जवळजवळ 4 वर्ष झाली ना, 22. आणि हा, म्हणजे तुम्हाला चावण्याचा कॉन्फिडन्स येईल. तोडायचं नाहीये, परत सवय तशीच आहे तुम्हाला, जाईल ती सवय. ते असं कठीण घेतलं की ती सवय होती पूर्वी. पण आता कठीण खायचं नाही ना काही दिवस. मी सांगतो ना काय काय नाही खायचं तुम्हाला 15-20 दिवस. त्या साईडने मी दोन्ही साईडने तुम्ही पण घ्या, का म्हणजे त्यांना हे येईल ते तुम्ही नाही मी काय खातोय दरवेळेला. तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी तुमचं परत स्वागत करतो आणि सरळ प्रश्नच विचारतो, काय अनुभव आहे तुमचा 3 दिवसांचा? काय पहिल्या दिवशी खूप त्रास झाला, दुसऱ्या दिवशी जरा रिलॅक्स झालं. आज एकदम बरं वाटते. आज एकदम बरं वाटतंय. तुम्ही खाऊन पाहिलं, आवाज पण जरा काजूचा आला ऐकायला, काय चाललंय मला? काय आता 3-4 वर्ष झालं कधी काजू वगैरे असं काहीच खाल्लं नाही. सगळं मऊ करून खायचं, मिक्सरला बारीक करून खायचं. कवळी तुम्ही वापरायचे, कवळी मध्ये चावण्याचं आणि काजू चावण्याचं काही फरक जाणवतो तुम्हाला? चव, कवळीमध्ये चव कळत नाही लवकर. काजू खाताय असं लक्षात येतं, लाळ जमा झाली व्यवस्थित. मला जसं सर्जरीचा पहिला दिवस होता तेव्हा तुम्ही म्हटलं की त्रास झाला, घरी गेल्यावर जास्त त्रास झाला की क्लिनिक मध्ये जास्त त्रास झाला? मी घरी गेल्यावर झाला. घरी गेल्यावर डोकं दुखायला लागलं होतं, मग बर्फ वगैरे लावून गोळ्या घेऊन तुम्ही मग हे केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा जखमा जेव्हा ओल्या असतात त्या सुकतात, दुसऱ्या दिवसांचा काय अनुभव होता? दुसऱ्या दिवसांचा जेव्हा आपण मेटल ट्रायल केली, कमी झालं. डोकं दुखायचं, डोकं काल पण दुखलं माझं, आज नाही दुखलं. आज नाही. पहिल्या दिवशी एकदम पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा कवळी होती, आणि मला आठवतं की जेव्हा डॉक्टरांनी कवळी काढायला तुम्हाला सांगितली होती तर तुम्ही एकदम ऑकवर्ड झाल्या होत्या. पाहिले इकडे तिकडे, मग कवळी काढून ठेवली आणि मग तुम्ही चेअरवर गेल्या. ही माझी पहिली आठवण आहे. आता कॉन्फिडन्स सर्जरी करतोय, तिसरी तुम्ही हसताय. मी जसं म्हटलं काय झालं स्माईल बदलली, चेहरा बदलला, चेहरा खुल्लाय. पण तुम्ही अजून जेव्हा 15-20 दिवसांनी जाल, जेवण होईल, तुमच्या थोडंसं वजन वगैरे वाढेल, तुम्ही पाहाल की तुमचा अजून चेहरा खुलत जाईल. मला काकांना विचारायचंय, माझी चर्चा तुमच्याशी व्हायची, फोनवर तुमच्याशी बोलायचो, तुमचा ओरल अनुभव काय? ओरल अनुभव म्हणजे पूर्वी जी कवळी होती त्या कवळीमुळं त्या खायला पण यायचं नाही, आणि कुठं सणा समारंभाला जायचं म्हणलं तरी ऑकवर्ड व्हायचं. काही वेळेला जेवताना तर ते चावताच येत नव्हतं तिला, त्यामुळं ती कवळी काढून मग खायला लागायचं. मग ते दिसताना तिला ऑकवर्ड वाटायचं, त्यामुळे शक्यतो ती टाळत होती सणा समारंभात जायला किंवा माणसात मिक्सअप व्हायला, समाजामध्ये मिक्सअप होताना, किंवा जर बोलायचं लागलं तर मग उगाच हात असा ठेवायचा. ते आता ह्या सरांनी
तिसऱ्या दिवशीच विषय संपवला आणि तिला एक नवी उभारी दिली. त्यामुळे दिगोडे सरांचं, डॉक्टरांचं, तुमचं, सगळ्या टीमचं तुमच्या अभिनंदन. खूप धन्यवाद. काकू मला आता ना तुम्ही हात जाताना दिसतोय, परत परत बोलताना मी पाहिलं, आता तो जाईल पण कारण की तुम्ही जास्त हसत राहिले तर तो ऑटोमॅटिकली जाईल. कोल्हापूरवरून येणे, सर्जरी करणे, आता कोल्हापूरला तुम्ही परत जाणार, कोणाला भेटणार आहे सगळ्यात पहिले? तुमच्या मैत्रिणींमध्ये? नाही, मैत्रिणीपेक्षा आईला आईला भेटणार. आईचं एज जास्त आहे. आणि तिची इच्छा होती की तुला ते दात चांगले बसले मला बघायचे, काही पण कर, पण हे कर. आणि योगायोगानं सर पण मिळाले, सगळंच जपून आलं. त्यामुळे हिच्यापेक्षा आईची इच्छा पूर्ण झाल्यासारखी आहे तिच्या. याच्यापेक्षा आम्हाला थोडं इमोशनल होऊन जातो आम्ही. हा, ती सुद्धा अशी इमोशनल झाली आता. मलाही जेव्हा असं तुम्ही म्हटलं की मला आईला दाखवायचे, त्याच्यापेक्षा दुसरं काय काय असं. डॉक्टर मनीष विषयी तुमचं मत ते एक नंबर माणूस, म्हणजे माणुसकीचा झरा असलेला माणूस म्हणेन. डॉक्टरांचं जनरली आपण बघतो तेव्हा, इतर हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा पहिल्यांदा पैसे जमा करा मग आत प्रवेश. आज आमचं टोटल कंप्लीट प्रोसेस झाली दातांची. आज तिसरा दिवस आहे, व्यवस्थित दात बसले तरी सरांनी 1 रुपया मागितलेला नाही. हे म्हणजे माणुसकीचा झरा असलेल्या माणसांचं लक्षण आहे. हे तर झालं पैशांचं, पण सर्जरी तुमच्यावर झाली, तुमचा थेट त्यांच्याशी संपर्क होता. सरांच्यामुळेच कॉन्फिडन्स आला ना करायसाठी. करू का नको असं 1 वर्ष गेलं त्याच्यामध्ये. सरांची बोलल्यावर, तुमच्या त्यांनी समजावल्यावर विश्वास बसला. टोटल तरी त्या दिवशी मला वाटतं सरांनी स्पेशल 2 तास तिच्या मनातली जी भीती होती की ती संपूर्ण दूर केली आणि म्हणले माझ्यावर विश्वास ठेवा, बाकी काही तुम्ही मला. तर एक प्रश्न विचारतो अजून. दातांमुळे जसं काकांनी सांगितलं की समारंभात जाणे बंद होतं, लोकांमध्ये मिसळणे बंद होतं, अशी कुठली गोष्ट जी बंद होती जी तुमची होती? गायन म्हणा, योगा म्हणा, लोकांना कुठे तुमचं काही मंडळ असतील तिथे जाणे म्हणा, भजन मंडळी असतात, असं कुठली गोष्ट जी बंद होती दादांमुळे जी आता तुम्हाला सुरू करायची? नाही तर कुठं बाहेर जाणेच बंद झालं होतं ना सगळ्या. असं मिसळायचं म्हणजे कोणाच्यात असं हे वाटायचं, आपलं घरीच बसायचं, बाहेर म्हणजे कामासाठीच जायचं फक्त. आता ते सुरू होणार. ते परत तर व्हिडिओ